सिक्रेट वाईफ एपिसोड 5. त्याने पटकन हातातील कुंकू तिच्या काळ्याभोर रेशमी केसांच्या मधोमध भरलं. तिचा चेहरा रडत असल्यामुळे खालीच होता. त्याला इतक्या वेळात दिसली ती फक्त तिच्या डोळ्यावरील पापण्यांची दाट झालर. त्याची नजर पण तिच्यावर स्थिर झाली नव्हती. इतक्या वेळात त्या बाईने पुन्हा तिचा चेहरा त्या लाल ओढणीखाली झाकून दिला. हे घ्या. दुसऱ्या बाईने बाजूच्या देवळात जाऊन देवीच्या अंगावरील मंगळसूत्र काढून आणला आणि वेदच्या हातात देत म्हणाली. वेदने एक वेळ त्या मंगळसूत्राकडे पाहिलं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि त्याचे हात तिच्या गळ्याभोवती गेले. त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून हुकात अडकवले आणि हात बाहेर काढणार तोच त्याच्या हातावर तिच्या डोळ्यांतील पाणी टपकले. त्याला माहीत नाही का, पण त्यावेळी हे सगळं चुकीचं घडतंय असं वाटू लागलं. तिच्याबरोबर असं जबरदस्ती करणं त्याला खूपच अनुचित वाटू लागलं आणि त्याला स्वतःला भयंकर राग आला. एखाद्या मुलीच्या मनाविरुद्ध तो कसा काय तिच्याशी लग्न करून मोकळा झाला याचा त्याला स्वतःला विचार येत होता. तो वेदीवरून उठून सरळ बाहेर आला. देवा, त्याने हाक मारली. येस बॉस. देवा पण गोंधळून गेला होता. मॅडम चला. त्याने नवरीला रिस्पेक्ट देत मंडपातून बाहेर यायला सांगितलं, पण ती जागची हललीसुद्धा नाही. तुमच्या म्हणण्यानुसार मी लग्न केलंय. नाव शी इज माय वाईफ आणि आता मी माझ्या बायकोला इथून घेऊन जाऊ शकतो, राईट? त्याने प्रश्न केला. लवकर घेऊन जा तिला. तितका वेळ माझ्या नजरेसमोर ही अवदसा राहील ना, तितका वेळ मी हिला शिव्या शाप देत राहीन आणि तू बी काय सुखात नाही राहणार आता. बघ ही अवदसा तुझं काय करते. तिची काकू परत रागात म्हणाली. शट अप. तो गरजला. तशी ती बाई दचकली. देवा, कम फास्ट. मला आता इथे 1 मिनिट पण राहायचं नाहीये, तो म्हणाला आणि ताडताड पाऊल टाकत त्याच्या कारमध्ये निघून गेला. मॅडम लवकर चला प्लीज. बॉस माझ्यावरच चिडतील आणि माझी नोकरी जाईल, देवा तिला विनंती करत म्हणाला. तसं तिला वाईट वाटलं. तिच्यामुळे कोणाचं नुकसान झालेलं तिला कधीही चालणार नव्हतं, म्हणून ती पुढे चालत गेली. तिथे तिच्या काकांची बॉडी होती. तिथे जाऊन तिने त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि तिला हुंदका आला. दीदी, तुझं सामान. एक 15 वर्षाची मुलगी तिची बॅग तिच्या हातात देत म्हणाली. त्या बाईने परत जवळ येऊन आपल्या मुलीला जवळ घेतलं आणि वेदीच्या खांद्याला जोरात पकडलं. बास झालं नाटक आता. आता आमच्या आयुष्यातून जा. तू इकडे मर नाही तर काही पण कर, पण परत तोंड दाखवायचं नाही, त्या बाईने वैदेहीच्या हातात हिसका देत म्हटलं. तशी ती रडत रडत तिथून निघाली. तिचे असे हाल बघून तिथल्या लोकांना सुद्धा रडायला येत होतं. वैदेही देवाच्या मागून त्या गाडीपर्यंत आली. देवाने तिच्यासाठी कारचा दार उघडला आणि तिच्या हातातून तिची बॅग घेत मागे डिक्कीत टाकली. वेद डोक्याला चिमटीत घेऊन विचार करत बसला होता. ती बाजूला बसली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने लाल रंगाची जुनाट साडी नेसली होती आणि त्यावर सोनेरी टिकल्या असलेली लाल ओढणी डोक्यावरून घेतली होती. हातात हिरव्या कंच बांगड्या भरलेल्या होत्या. त्याचा मोबाईल वाजला तसा तो वास्तवात आला. हॅलो. तो स्क्रीनवरील नाव वाचून थोडा शांत होत म्हणाला. हॅलो वेद, तू बरा आहेस ना? इतका उशीर का केला? तिचा काळजीचा स्वर आला. आय एम ओके. थोडी मीटिंग रॅपअप करायला वेळ गेला. तू झोपली का नाहीस अजून? त्याने विचारलं. तुझी काळजी लागली होती म्हणून झोप नव्हती. आता तुझा मेसेज आला आणि आता मला बरं वाटलं, ती हसत म्हणाली. ओके, बराच उशीर झाला आता, झोप शांत, तो म्हणाला. ओके डिअर, गुड नाईट, ती मादक आवाजात म्हणाली. गुड नाईट बोलून त्याने कॉल कट केला आणि स्वतःही झोपण्याचा प्रयत्न करू लागला. इकडे सावित्रीने तिला बेड व्यवस्थित करून दिला आणि स्वतःही झोपायला गेली. सावित्री जाताच ती मोठ्याने काळेभोर टपोऱ्या पाणीदार डोळ्यांनी ती रूम बघू लागली. सगळं किती व्यवस्थित ठेवलं होतं. रूमला शोभतील अशा रंगाच्या उंची पडदे होते. बेडवर पांढरी शुभ्र चादर अंथरली होती. ती त्या बेडवर घाबरत बसली, पण त्या लुसलुशीत बेडवर बसताच
ती पुन्हा उठून उभी राहिली. यावर तिला झोप येणारच नाही असं तिचं मन तिला म्हणालं आणि तिने घाबरत कपाटात उघडलं. तिला त्यात एक बेडशीट आणि चादर दिसली. ती तिने घेतली आणि जमिनीवर टाकली. त्यावर तिने अंग टाकलं. दिवसभराचा तणाव असल्यामुळे तिला खूप थकवा जाणवत होता. डोळेसुद्धा खूप दुखत असल्यामुळे तिला लगेच झोप आली. वेदला नीट झोप आली नाही, त्यामुळे तो सकाळी लवकर उठला. तो त्याच्या रूमला लागूनच असणाऱ्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करू लागला. काही केल्या कालचा सीन त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. कालची चूक अशी सुधारायची याचा विचार करत त्याचं डोकं त्याला वेगवेगळ्या आयडिया सुचवत होता. अचानक धावत धावत तो थांबला. त्याला दम लागला होता. घाम पुसत त्याने पाण्याची बॉटल तोंडाला लावली. मग देवाला कॉल केला. गुड मॉर्निंग बॉस. देवाचा झोपाळू आवाज त्याच्या कानावर पडला. गेट अप अँड गो देअर. त्याने ऑर्डर दिली तशी देवाची झोपच उडाली. आपल्या बॉसने काल जे कांड केलेलं ते त्याला आठवलं आणि तो लगबगीने उठत म्हणाला, काय करायचं हा या बॉसचं. तिचं काय करायचं आहे ते बघ. तिला समजून सांग की हे लग्न म्हणजे फक्त एक डील होती, तिला त्या सगळ्या त्रासातून सोडवण्यासाठी. तिला ब्लँक चेक दे आणि कॅश दे आणि सांग की ती आता तिच्या आयुष्यात काहीही करायला मोकळी आहे. ती एज्युकेशन घेऊ शकते किंवा जॉब करू शकते. शी इज नाव फ्री टू डू व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स. तो म्हणाला. ओके बॉस. देवा म्हणाला आणि तयारीला लागला. काहीच वेळात तो आदिराज बिल्डिंगसमोर उभा होता. त्याच्या बॉसने त्याला जे काम सोपवले होते ते त्याला पार पडायचे होते. ती कशी रिॲक्ट होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती. तिला वाईट वाटेल हे मात्र त्याला माहीत होतं. मॅडम कुठे आहेत? त्याने आत येताच विचारलं. सावित्री, मॅडमला सांग देवा सर आलेत. त्या सर्व्हंटने म्हटलं. नाही, मॅडम रेडी असतील तर मी स्वतः त्यांच्या रूममध्ये जातो. फक्त त्यांची परमिशन घेऊन ये, देवा म्हणाला. सावित्री गेली आणि काही वेळातच निरोप घेऊन परत आली. मॅडमनी आत बोलावलं आहे, सावित्री म्हणाली. देवाने आधी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या रूमकडे निघाला. गुड मॉर्निंग मॅडम, तो म्हणाला. तिने एक गोड स्मित केलं. गुड मॉर्निंग, तीसुद्धा हळूवार पण तिच्या मंजूळ आवाजात म्हणाली. तिने नुकतीच आंघोळ केली होती कारण तिचे कमरेपर्यंत असलेले केस ओले होते आणि त्यातून अजूनही काही पाण्याचे थेंब गळत होते. तिने साधीशी गुलाबी रंगाची साडी नेसली होती पण तिच्या रूपसमोर तिचा साधेपणा लपून जात होता. तिचा सुंदर चेहरा अजूनही कोमजलेला वाटत होता. देवा जे काही बोलणार होता त्यामुळे ती अजूनच दुखावली जाणार होती. म्हणून देवा फार मोठ्या संकटात सापडला होता. तरीही त्याने हिंमत एकवटली आणि म्हणाला. मॅडम, बॉसने सांगितलं आहे की काल जे लग्न झालं ते फक्त एक फॉर्मॅलिटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या काकूपासून वाचवण्यासाठी केलं गेलं होतं. तिने एक आवंढा गिळला कारण तिच्या मनात जी भीती होती तेच आता घडत होतं. तिच्या डोळ्यात पाणी तरळून आलं पण ती काही बोलली नाही. बॉस तुम्हाला हवं तितकं पैसे द्यायला तयार आहेत. तुम्हाला तुमची लाईफ जशी जगायची असेल तशी तुम्ही जगू शकता असं बॉस म्हणाले आहेत. तिच्या डोळ्यातील पाणी बघून पण तो पुढे बोलला. तिने शेवटचे शब्द ऐकले आणि मान खाली घातली. ती खूप मोठ्या संकटात सापडली असं तिला वाटू लागलं. बोला मॅडम, देवा तिला गप बघून म्हणाला. तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर असेल वैदेहीचं? पैसे घेऊन ती त्याच्या आयुष्यातून जाईल की तिथेच त्याच्याबरोबर राहील? तिने काय करायला हवं याचा तुम्ही पण विचार करा आणि मला देखील सांगा.